प्राची मी मराठीच्या गणपती विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपलाय आणि अशा वेळी गणपतीची मूर्ती सिलेक्ट करताना ती मूर्ती गोंडस आहे की नाही, आकर्षक आहे की नाही याची काळजी तुम्ही घेता, पण त्याचबरोबर ही मूर्ती इको फ्रेंडली आहे की नाही याची सुद्धा दक्षता तुम्हाला बाळगायला हवी। मी आता आले आहे ते आहे इको फ्रेंडली गणपती मूर्तींचं वर्कशॉप। चला त्याला भेट देऊया। प्रथमेश इको फ्रेंडलीच्या वतीने माझ्याबरोबर आता आहेत संदीप जी, जे या संस्थेचे या वर्कशॉपचे सर्वे आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। हाय संदीप जी। नमस्कार। पर्यावरण रक्षणासाठी आपण जिकडे तिकडे इको फ्रेंडली गोष्टींची ओरड आपण ऐकतो, म्हणजे त्या इको फ्रेंडली राख्या झाल्या, इको फ्रेंडली गणेश मूर्त्या झाल्या, तर यावेळी इको फ्रेंडली म्हणजे नेमकं काय असतं? ज्या मूर्त्या समुद्रात गेल्यानंतर किंवा पाण्यात गेल्यानंतर त्याचं विसर्जन होतं आणि त्याची पूजा अर्चा केली, त्याची विटंबना होत नाही, त्या इको फ्रेंडली मानल्या। पण या इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्त्या तुमच्याकडे तुम्ही कशा बनवता? माझ्याकडे इको फ्रेंडली पेपर मॅशीच्या गणपती बनवतो। कागद, डिंक आणि व्हायटिंग याचा वापर करून या मूर्त्या तयार होतात। पीओपीच्या गणेश मूर्ती, शाडूपासून बनलेल्या मूर्त्या आणि ह्या कागदाच्या लगद्यापासून बनलेल्या मूर्त्या यामध्ये नेमका फरक काय आहे? शाडू मातीची मूर्ती ॲटलिस्ट 2 फुटाची जी असते ती 50 किलोच्या दरम्यान असते। तसंच 2 किलोची पीओपीची मूर्ती असते ती 30-35 किलोपर्यंत जाते आणि पेपर मॅशीची गणपती ही 3 ते 3.5 किलोच्या आतमध्येच बसते। अच्छा। वजनाने खूप हलके असतात पेपर मॅशीचे गणपती, पण पीओपीच्या मानाने आणि मातीच्या मानाने खूप मजबूत असतात। अच्छा। ह्याचा नेमका पर्यावरणाला कसा फायदा आहे? पर्यावरणाला असा फायदा आहे की जेणेकरून ह्या वजनाने हलक्या आहेत आणि त्याच्यामध्ये डिंक जो आपण खाण्यासाठी वापरतो, कागद आहे तो रिसायकल करतो आम्ही, आणि व्हायटिंग या तिन्ही घटकांमुळे पर्यावरणाला हानी होत नाही आहे आणि समुद्रातल्या जीवजंतूंना म्हणजे डिंक हे पाण्यात गेल्यानंतर माशांसाठी खाद्य म्हणूनच वापर होऊ शकतो आणि अशा प्रकारे हे इको फ्रेंडली म्हणून बोलू शकतो आपण। तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। पण ह्याची बनवण्याची पद्धत एक तुम्ही ब्रीफ कराल का? म्हणजे साच्यामध्ये तुम्ही हा पेपर घालता का, म्हणजे किंवा इतर कुठल्या मटेरियलचा ह्याच्यामध्ये यूज होतो? प्रथम ही साच्यामध्ये घालण्यासाठी म्हणजे आमच्या इथे बचत गटातील महिला आहेत, त्यांच्याकडून ह्या मूर्त्या बनवल्या जातात। महिलांना चपात्या करणं, पीठ मळणं हे तर नेहमीचं नित्य नियमाचं काम असतं, त्याच्यामुळे आम्ही त्यांचीच निवड केली आणि ते चपात्या लाटून मोल्डमध्ये प्रेसिंग करण्याचं काम हे प्रशिक्षण आमच्या इकडे दिलं जातं आणि प्रेसिंग केल्यानंतर त्याच्यावरती कागद हा चिटकवला जातो आणि त्याच्यातून मग ही इको फ्रेंडली मूर्ती साकार होते। तर अशा इको फ्रेंडली गणेश मूर्तींना म्हणजे कागदाच्या लगद्यापासून बनलेल्या मूर्तींना लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि किती मागणी आहे? विदेशातून तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे इथल्यापेक्षा तिकडला रिस्पॉन्स खूप चांगला आहे, कारण की या मूर्त्या वजनाने खूप हलक्या आहेत आणि मजबूत आहेत, ट्रान्सपोर्टेशनसाठी खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत, त्याच्यामुळे मूर्त्या असं ब्रेक होण्यासाठी सारख्या किंवा तडे जाणं हा प्रकार ह्याच्यात होत नाही आहे आणि वजनाने हलक्या असल्यामुळे ते कुरिअरसाठी पण त्यांचं जे कॉस्टिंग असतं ते कमी होतं, म्हणून परदेशात याची जास्तीत जास्त मागणी आहे।
प्रथमेश इको फ्रेंडलीच्या वतीने कोण मोठी व्यक्ती किंवा एखादी सेलिब्रिटी तुमच्याकडे या गणेश मूर्त्या घेते का? आमच्या इथे 2 ते 3 सेलिब्रिटी गणपती घेतात. आमच्या इथे गेल्या वर्षीपर्यंत राणी मुखर्जी ही गणपती घेत होते. त्याच्यानंतरनी आफताब जे स्वतः इथे गणपती घ्यायला येतात, म्हणजे बुकिंग करायला येतात. त्याच्यानंतर गणपती न्यायला पण ते स्वतः येतात आणि त्यानंतर असे बरेचसे दिग्गज कलाकार आहेत. 1-2 म्हणजे लोकांचा या इको फ्रेंडली मूर्त्यांना चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये हळूहळू याची जागृती पण होते असं म्हणायला हरकत नाही. पीओपी पासून बनलेल्या गणेश मूर्त्या विसर्जित केल्यावर त्यांना विरघळायला जवळजवळ 6 ते 7 महिने लागतात. पण या कागदाच्या लगद्यापासून बनलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती विसर्जित केल्यावर त्या काही तासातच विरघळतात. तुम्ही सुद्धा पीओपीला करा बाय बाय आणि गणेश मूर्त्यांना म्हणजे इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांना करा इन. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मराठीच्या गणपती विशेष फूड अँड मूड शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. विद्येच्या आराध्य दैवताचं स्वागत कसं करायचं, त्याच्यासाठी यावेळी कोणता खास नैवेद्य दाखवायचा याचेच बेत सध्या सगळीकडे आखले जात आहेत. तेच मोदक, तीच पुरणपोळी आणि तीच शेवयांची खीर असे सर्रास मिळणारे नैवेद्याचे प्रकार खाऊन तुम्हाला कंटाळा असेल आणि त्यासाठी यामध्ये नवीन काहीतरी ट्रायआउट करायचं असेल तर ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन आले आहे अतिथी केटरिंग कॉलेजच्या रेस्टॉरंटमध्ये. चलो लेट्स चेक इन. नेहमीच्या आपल्या उकडीच्या आणि तळलेल्या मोदकांना आज आपण एक ट्विस्ट द्यायचं ठरवलंय आणि त्यासाठी आज आपण शिकतोय चॉकलेटचे मोदक आणि हे शिकवायला माझ्याबरोबर आहेत शेफ अमोल राऊळ. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. मी मराठीच्या फूड अँड मूड शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण मोदकाचा आगळा वेगळा प्रकार शिकतोय म्हणजे अर्थात चॉकलेट मोदक. गणपतीचा सगळ्यात आवडता नैवेद्य मोदक आणि आता आपण ह्याला एक चॉकलेटी टच देऊन ह्याला आणखीन यम करतोय. तर या चॉकलेट मोदकसाठी काय साहित्य लागेल ते बघूया. जरूर सांगतो तुम्हाला. हां, चॉकलेट मोदसाठी आपल्याला लागणार मावा किसलेला 100 ग्रॅम ओके. आणि त्याच्यासाठी 50 ml कंडेन्स मिल्क, स्वीट कंडेन्स मिल्क, अनस्वीटन कोको पावडर 10 ग्रॅम आणि चोको चिप्स आपल्याला चवीनुसार जसं आपल्याला हवे तसं आपण चोको चिप्स ॲड करू शकतो चॉकलेट मोदकसाठी. आणि मोदकाचे साचे. हां, मोदकाचे साचे. ओके. साहित्य आपण बघितलंय आणि आता आपण वळतोय कृतीकडे. सगळ्यात आधी काय करणार आहोत? कृतीसाठी आपण पहिला जो मावा आहे तो आपण नॉनस्टिक पॅनवर जरा परतून घेऊया. नॉनस्टिक पॅन ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी वुडन स्पूनचाच वापर केला पाहिजे नॉनस्टिक पॅनवर, नाही त्याची जी कलई असते नॉनस्टिक पॅन तो निघून जातो. आणि जास्त गरम करायला द्यायचा नाही तो पॅन. आणि त्यासाठी आपण जो मावा आहे 100 ग्रॅम तो आपण ह्याच्यात टाकतो आहे. हलका हलका मावा परतून घेत आहे मी. एक 4 ते 5 मिनटं मावा परतायचा. आपल्याला जर मावा नको असेल आणि आपल्याला जास्त गोड नको असेल हे मोदक तर आपण त्याच्याबदली रिकोटा चीज ही त्याच्यात टाकू शकतो आणि दूध टाकू शकतो. मी आता साखरही टाकत नाही, मी डायरेक्ट कंडेन्स मिल्क वापरतो आहे. त्याच्यामुळे जी थिकनिंग असते मावाची ती एक व्यवस्थित त्याला मिळेल. तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा जो आवाज असतो एक त्याला तो येतोय म्हणजे ते पाणी सुटण्याचा ते आता पूर्ण आपण हळूहळू अर्थात मेल्ट होऊ लागलेला आहे. इथे आपण चॉकलेट यूज केलंय पण मला आता आणखीन एक व्हेरिएशन याच्यामध्ये सुचतं. म्हणजे आपल्याला हा चॉकलेट मोदक बनवायचा होता पण चोको चिप्स कोको पावडर आपण यूज केली, पण आपण मँगो पल्पचा वापर सुद्धा करू शकतो ना? हो, मँगो पल्प, पण मँगो ही सीझनल गोष्ट आहे पण पल्प आपल्याला आता 12ही महिने आपल्याला Available उपलब्ध असतात.
पण मँगो पल्पचा जे वापर करतो हां. त्यावेळी त्याची जी कन्सिस्टन्सी असते जी ह्या पेढ्यासाठी किंवा आपल्या मोदकासाठी लागते ती कन्सिस्टन्सी आपल्याला खूप सांभाळावी लागते अच्छा. आणि ते काम आपण जे करतो त्यावेळी मावा पूर्ण आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यावा लागतो आणि तो त्याच्या मँगो पल्प बरोबर मिक्स करायचा ओके. आणि नंतर ते पूर्ण गॅसवर आणायचं. ओके. मेल्ट होत आहे दिसतंय. तूप सुटू लागले हो. त्याचं स्टिकीनेस त्याचा आता मेल्ट होतं. तुम्ही त्याच्यात हे कंडेन्स Condensed मिल्क milk. ऍड करा. बस अर्धा टीन आपण घेतलंय हो. कंडेन्स मिल्क 50 ml 50 ml. जेवढी मावाची क्वांटिटी असते त्याच्यापेक्षा अर्धी क्वांटिटी आपल्याला कंडेन्स मिल्कची घ्यायची असते. ओके. आता हे जेवढं पण जे आपल्याला वॉटरी दिसत आहे ते आपल्याला पूर्ण ड्राय करायचं अच्छा. आहे. एकजीव करायचं आहे ड्राय. सुका मावा टाईप ते बनलं पाहिजे आणि इतक्यात गरम असताना तव्यावर किंवा पॅनमध्ये चॉकलेट जराही ऍड करायचं नाही. कारण का चॉकलेट ही अशी गोष्ट आहे जेवढी आपण शिजवू तेवढा कडवटपणा वाढतो. ओके. जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियमच्या पॅनमध्ये सुद्धा करू Use करू शकता. आणि तुम्हाला त्याला ग्रीसिंग करावं लागेल. हो, थोडंसं Aluminum greasing. चं. Aluminum तुपाचा pan ला. एक हात तुम्हाला द्यावा लागेल कारण अल्युमिनियमला हे पदार्थ चिकटतात. नॉनस्टिकनेस त्याच्यामध्ये नसतो म्हणून ग्रीसीनेस येण्यासाठी त्याच्यावर तुपाचा हात तुम्हाला फिरवावा हो लागेल. तुम्ही बघताय हे हळूहळू एक जी होत आहे आपल्याला कळणार की हे साईडनी जी आहेत पॅनच्या ते सोडत जाणार. ओके. जे मिक्सचर आहे ते पॅनला सोडत जाणार आणि ते एकीकडे जमा होणार. हे मिक्सचर आता आपलं रेडी झालेलं आहे. आपण आता हे पॅन मधून स्टील बॉल मध्ये गॅस बंद करून काढून घेऊया. आपलं हे मिक्सचर तुम्ही बघताय घट्ट झालेलं आहे. हे एकजीव झालेलं मिक्सचर आपण आता पूर्ण पॅनमध्ये काढून घेऊया स्टील बॉलमध्ये. उरलेले जेवढे पण आहे या स्पॅच्युलाने आपण बाहेर काढतो. बाहेर काढून घेऊया. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त 10 ग्रॅम कोको पावडर टाकायची आहे. अच्छा. ही अनस्वीटन कोको पावडर आहे. ओके. ही जास्त पण टाकायची नाही आणि चोको चिप्स पण आवडीनुसार. आवडीनुसार. आणि आता हे स्टफिंग आपलं गरम आहे ते आपोआप पूर्ण सगळे त्याच्या आतमध्ये एकजीव होणार. आपण पॅन मध्ये 100 ग्रॅम मावा परतवला त्यावर आपण अर्धा टीन कंडेन्स मिल्क टाकलं. ते मिश्रण चांगलं सुटू दिलं. त्याला बाहेरून तूप येईपर्यंत आपण ते मिश्रण चांगलं परतवलं. त्यानंतर त्याला आपण एका बोलमध्ये काढलं. त्यावर अर्थात आपण एक चॉकलेट पावडर म्हणजे कोको पावडर अनस्वीटन कोको पावडर टाकली आणि त्यावर चोको चिप्स टाकले. हे मिश्रण आपल्याला आता एकजीव करायचंय आणि त्यानंतर फ्रीजमध्ये 5 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवायचंय. आपले हे मिक्सर आता रेडी आहे आणि आपण आता एकजीव झालेला आहे चॉकलेटचा मोदकासाठी. पण त्याच्या अगोदर मोदकाचा साच्यामध्ये टाकण्याच्या अगोदर आपण हे मिक्सर थोडं फ्रीजमध्ये 5 मिनिट Set सेट करून करायला ठेवायचं. ठेवूया. आता मी हे मिक्सर जे आहे ते एका बाउलमध्ये काढणार आहोत आणि आता हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. आपले मिक्सर आता रेडी आहे. आपण आता हे मिक्सर 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला सेट ठेवणार. करण्यासाठी ठेवून ओके. मावा कंडेन्स मिल्क कोको पावडर आणि चोको चिप्स यांचं हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये 5 मिनिटांकरिता सेट व्हायला ठेवलं होतं आणि त्यानंतर हे मिश्रण असं दिसतं. आता आपण पुढे काय करणार आहोत? हे झालेले तयार झालेलं मिश्रण आहे हां. असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. ओके. गोळे बनवून घेतले की जे मोदकाचा साचा जो असतो आपल्याकडे प्लॅस्टिकचा साचा जबरदस्ती आम्ही मुद्दामून वापरलेला आहे. हे आता जे स्टफिंग जे आहे ते जास्त पण आपण थंड करून ठेवायचं नाही. फ्रीज टेम्परेचर रूम टेम्परेचरला आणून आपण याच्यामध्ये चालू स्टफिंग शकतो. टाकून ठेवायचं. ओके. कारण एकदम जर थंड झालं तर ते परत जाड होतं आणि त्याच्यानंतर त्याचे जे मोदक असतात ते व्यवस्थित निघत नाही. ओके. आपलं हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीने चॉकलेटचा हा मोदक आपण रेडी केला. त्याला आपण या डिशमध्ये प्लेस केलंय. पण आधीच आपण काही चॉकलेटचे मोदक रेडी करून ठेवलेत जे शेफकडे आहेत. हे आपले चॉकलेटचे मोदक जे आहेत ते आता रेडी झालेले आहेत. वाटल्यास तोही चॉकलेटचा मोदक आपण इथे ठेवून टेस्ट घेऊया. करूया. चॉकलेट मोदक माव्याचे आपले तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने चॉकलेटचा मोदक मोदकाचा आगळा वेगळा नाविन्यपूर्ण प्रकार जो मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल असा चॉकलेटचा मोदक रेडी आहे. तो कसा झालाय मी सांगते. खूप यम आणि खूप माउथ मेल्टिंग आहे. साखरेचं प्रमाण सुद्धा अगदी कमी म्हणजे गोडाला जेवढं हवं तेवढंच आहे. कारण आपण साखर वापरली नाही अर्थात कंडेन्स मिल्क Condensed milk वापरलेलं आहे. कंडेन्स मिल्कचा जितका गोडवा आहे तितकाच गोडवा यामध्ये सुद्धा आहे. मोदक अर्थात आनंद देणारा पदार्थ. मोद म्हणजे आनंद आणि मोदक खाऊन जो आनंद जो सात्विकपणा मिळतो तो या मोदकामधून मिळतो आणि म्हणूनच हा गणपतीचा सगळ्यात प्रिय पदार्थ आहे.
तुम्ही सुद्धा हा मोदकाचा आगळा वेगळा चॉकलेटचा मोदक प्रकार घरी करून बघा आणि आम्हाला कळवा कसा झाला होता. तोपर्यंत मी हा एन्जॉय करते. सुख करता ये दुख हरता, सुख करता ये दुख हरता, विघ्न विनाशक गणराया. नमस्कार, मी प्राची. मी मराठीच्या गणपती विशेष भागात आपलं मनापासून स्वागत करते. बाप्पाचे डेकोरेशन हे त्याच्या शृंगाराशिवाय अपूर्णच आहे आणि म्हणूनच बाप्पाचे नानाविध दागिने बाप्पाचा साज शृंगार करतात. यावेळी मार्केटमध्ये गणपतीचे कोणते नवीन प्रकारचे दागिने आले आहेत हे बघायला मी आले आहे PN गाडगिल ज्वेलर्स यांच्याकडे. चलो लेट्स चेक इन. अशी चित्त मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. PN गाडगिलच्या वतीने माझ्याबरोबर आहेत रुपालीजी, जी गणेश मूर्तीसाठीच्या असलेल्या आभूषणांची आपल्याला माहिती देतील. आपण सुरुवात करूया गणपतीसाठीच्या बेसिक दागिन्यांपासून. नमस्कार. आमच्याकडे अगदी गणपतीच्या बेसिक म्हणजे अगदी दुर्वा हे मी सांगेन. दुर्वा ही अशी बेसिक गोष्ट आहे की गणपतीला ही प्रथम वाहिली जाते. बरोबर. ही सोन्यामध्ये आहे. ही 7 जुड्यांची दुर्वा साधारण 2 ग्रॅमपासून आहे आणि विशेष म्हणजे याचं आपण नवसाला वगैरे जर गणपतीला दान करायचं असेल तर ही ह्यातून बेसिक गोष्ट पूर्ण होते. शिवाय आपण गणपतीसाठी त्याचे कर्ण अजून सुंदर दिसण्यासाठी अशी भिगबाळी आणलेली आहे, जी अतिशय त्याने त्याचे कान सुंदर दिसू शकतात, ज्याचे लांब हस्तदार कर्णफुलांव्यतिरिक्त तुम्ही भिगबाळी याला अगदी, नवीन अगदी. आणले. गणपतीला घालण्यासाठी ही भिगबाळी आहे. आपल्याकडे मोदकी आहेत जे पोकळमध्ये आहेत. हेही गणपतीला दान करण्यासाठी किंवा नवसासाठी वापरले जातात, की जर नैवेद्य किंवा नवस केलेला असेल तर नवसाला जे दान करण्यासाठी असतात. अगदी लाईट वेट पासून तयार आहेत. हे मोदक पोकळ असतात. हा मोदक जो आहे तो किमान 3 ग्राम पासून ते 8 ग्राम 10 ग्राम जशी साईज हवी आहे तशी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. साधारण ह्या वर्षी आपण नव्याने गणपतीसाठी केवडा पान आणलेला आहे. याचंही वजन 5 ग्राम पासून सुरुवात होते. 5 ग्राम 10 ग्राम 15 ग्राम याचंही वजन तसंच आहे. अतिशय सुंदर हातकलाईचं काम आहे ह्या केवडा पानमध्ये. शिवाय आपल्याकडे जानवं आहे गणपतीला घालण्यासाठी, तर ह्याचंही वजन साधारण तसंच असतं. शिवाय गणपतीची आवडती फुलं जास्वंद, कमळ ही सुद्धा फुलं आपण आणलेली आहेत सोन्यामध्ये. यांचंही काम अतिशय सुंदर आहे. कस्टमर अक्षरशः आमची वाहवाह करून जातात. यांची वजनं 5 ग्राम 8 ग्राम अशीच आहेत. शिवाय आपण गणपतीच्या व्हायला वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आणलेले आहेत, ज्यामध्ये लाल हिरवे खडे शिवाय मोरपीससुद्धा लावलेले काही मुकुट आहेत. वेगवेगळ्या आकारांचे सुद्धा आहेत. गुलाब फुलाचा उपयोग गुलाब तोडे या अलंकारात केलेला आहे, जे गणपतीला तोडे म्हणून हातामध्ये घालता येतील. ही खूप सुंदर आहेत. ह्यांचं वजन 8 तोड्यांपर्यंत आहे. म्हणजे गणपतीला घालून झाल्यानंतर तुम्ही घरात स्वतःलाही घालण्यासाठी उपयोग करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याकडे शकुंतला हार म्हणून आणलेला आहे. तर याच्यामध्येही हा फुलांचा हार आहे. याचं जे जोडकाम आणि हे आहे अतिशय सुरेख आहे. आणि तुमच्या गणपतीची अतिशय शोभा वाढू शकते. याचं वजन साधारण 100 ग्रॅमपर्यंत आहे ह्या हाराचं. या व्यतिरिक्त जर 2-2.5 फुटी तुमची गणपतीची मूर्ती असेल तर यासाठी आपण कंठीहार आणलेले आहेत, जे तुमच्या गणपतीला अजून रेखीव आणि हे बनवू शकतात. गणपतीचा पूर्ण लुक हा
दागिन्यांनी भरून जाऊ शकतो. हे तर झाले गणपतीचे बेसिक दागिने, म्हणजे गणपती जे स्वतःच्या अंगावर त्याला परिधान करण्यासाठीचे दागिने आहेत. बरोबर. पण त्या व्यतिरिक्त गणपतीचे ॲक्सेसरीज सुद्धा तुमच्याकडे आहेत, त्याची आपण जरा माहिती घेऊया. आपण ह्या वेळेला गणपतीची ॲक्सेसरीज आणलेली आहे, ती म्हणजे नव्याने गणपतीसाठी आवडता शंख, अगदी हातकाम केलेले हे सर्व आयुध आहेत. ह्या शंखाचं वजन साधारण 5 ग्रॅमपासून सुरुवात आहे. हा सुद्धा अतिशय सुंदर रेखीव काम केलेला आहे. शंखानंतर आपण बघूयात त्रिशूल. त्रिशूल ही सेम अगदीच हातकलाईने अतिशय सुंदर रेखीव त्रिशूळ आहे. त्यानंतर मी तुम्हाला दुसरं आयुध दाखवेल, त्याचं हे म्हणजे परशू. परशू सुद्धा अतिशय सुंदर बनलेला आहे. आपण गणपतीसाठीचे काही आभूषणं बघितली आणि त्यानंतर गणपतीच्या दिवसांमध्ये किंवा गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये तुम्हाला गिफ्टिंग ऑप्शनसाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स इथे आहेत. ते कोणते आहेत याची माहिती मला रुपालीही देतील. ॲज ऑन गिफ्टिंग म्हणून मी म्हणेल की बारशाला किंवा बड्डेला असं आजी आजोबांनी गिफ्ट देण्यासारखं अगदी गणपतीचे छोटे छोटे वेगवेगळ्या मुद्रांमधले आपल्याकडे गणपतीचे पेंडंट्स आहेत, जे चेनसोबत वापरू शकतात आणि हे युनिसेक्स असतात. अगदी नव्याने अगदी व्हॉल्यूम मोठा दिसेल, पण हॉलोमध्ये अशी सुंदर अशी मोठी गणपतीची मुद्रा आलेली आहे, जी मोठ्या व्यक्तींना घालण्यासाठी खूप सुरेख आहे. अगदी दिसायला एवढा व्हॉल्यूम मोठा दिसला तरी वजनाला अगदी पोकळ असल्यामुळे 6 ग्रॅमच वजनाला आहे. अतिशय सुंदर रेखीव काम आहे, त्याच्यामध्ये मीना वर्क आहे. अगदी तुम्हीही घालून बघा याच्यामध्ये. बाप्पाच्या मुकुटापासून ते बाप्पाच्या वाळ्यापर्यंतची दागिन्यांमधली व्हरायटी आपण बघितली. त्याचबरोबर या सीझनमधली गिफ्टिंग ऑप्शन सुद्धा आपण बघितलं. तुम्ही सुद्धा हा साज शृंगार करा. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.